2024च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. आपण पाहतो की 2014 पासून सोशल मीडियाला निवडणुकीमध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपण बोलतो अबकी बार मोदी सरकार या वाक्याने या देशामध्ये नवीन परिवर्तन झालं आणि मोदीजींचं राज्य आलं. आपण पाहतो की यामध्ये पहिलेचं ट्विटर आताचं एक्स याच्यावरती एक जोरदार वॉर चालू आहे. गजाभाऊ वर्सेस मोहित कंबोज. मोहित कंबोज हे मुंबईतले भाजपाचे आक्रमक चेहरे आणि देवेंद्रजींचे अतिशय निकटवर्ती आहे. आणि ते कसे निकटवर्ती आहेत हे आपण आता पाहिलं. त्यांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला देवेंद्रजींबरोबर आपण ते पाहिलं. पण गजाभाऊ कोण? नमस्कार, मी अविनाश राऊत. देश प्रबोधनवर आपलं स्वागत आहे. गजाभाऊ सारख्या एक सर्वसाधारण ट्विटर हँडलरला मोहित कंबोज सारख्या बीजेपीच्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीने धमकी देणे की तू जिथे असशील तिथून तुला उचलून आणेल 7 दिवसाच्या आत. एवढ्यापर्यंत मजल जाण्याचं कारण काय? काय एवढं विखारी त्याच्याबद्दल बोललं गेलं? तर गजाभाऊ हा उजव्या विचारसरणीचा असल्यामुळे तो आपण त्यांच्या बायोवरून आपल्या लक्षात येईल की त्यांची ही जी विचारसरणी आहे ती कशी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जगभ्रमंती, जन्माने बॉक्सर, मुंबईकर, पुणेकर आणि सांगलीकर, माफीवीर समर्थक, यांत्रिकी अभियंता, संस्थापक सदस्य. आपण ह्या त्यांच्या बायोवरून आपल्या लक्षात येईल त्यांची विचारसरणी काय. आणि ते नेहमी या निवडणुकीमध्येच नाही तर या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या वेळी पण खूप विखारीप्रमाणे ते बीजेपीच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या विरोधात बोलतात असं कंबोज यांचं म्हणणं होतं. आणि त्याबद्दल त्यांना धमकी दिली की तुला उचलून आणेल. या धमकीनंतर गजाभाऊंनी त्यांनी त्यांना रिट्वीट केलं. ते पण तुम्हाला मी वाचून दाखवतो. कंबोजने काल रात्री सांगितलं आहे की जर मी गजाभाऊला 7 दिवसाच्या उचलून आणलं नाही तर माझं नाव मोहित गजाभाऊ गायकवाड, बापाचं नाव गजाभाऊ गायकवाड म्हणून लावणार. गजाभाऊ घाबरले नाही तर या गजाभाऊंनी त्यांना रिट्वीट करून उत्तर दिलं. या रिट्वीट नंतर त्याला मोहित कंबोज यांनी उत्तर दिलं, एक बात तो साफ हो गई, गजाभाऊ किसका पालतू है. म्हणजेच गजाभाऊंचं जे म्हणणं होतं की हे बीजेपीचं जी दादागिरी चालू आहे त्या दादागिरीच्या विरुद्ध आम्ही झुकणार नाही. ते पुढे असं लिहितात की तुम्ही ईव्हीएम मॅनेज करू शकता, आम्हाला मॅनेज करू शकत नाही. गजाभाऊंना एवढ्या मोठ्या व्यक्तीने धमकी दिल्यानंतर सुद्धा गजाभाऊ थांबले नाही. या गोष्टीनंतर गजाभाऊंच्या बाजूने आपण पाहतो की गजाभाऊंच्या बाजूने अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे त्यांनी एक ट्विट केलं. या असल्या कारभाऱ्यांनी भाजपाचे कंबोजीकरण झाले. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज याला उचल त्याला उचल ही भाषा करतो जे यांना शोभत नाही. महाराष्ट्रात अशा धमक्यांना थारा नाही. महाराष्ट्रात माणसाबद्दल जे अजिबात मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही. फिकर नॉट @गजाभाऊ. आपण पाहतो की आपण जर दानवेंची मुलाखत पाहिली असेल तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही परप्रांतीय आहात, या राज्यात आले तर व्यवस्थित राहा, तुम्ही कोणालाही धमकी देऊ शकत नाही. जर ते त्यांच्या विचार मांडतात तर तुम्ही सुद्धा त्यांच्या बाबतीत विचार मांडा. असो, आपण ज्या गजाभाऊंना पाहतो आणि गजाभाऊ पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फेमस होत चालले आहेत त्याचं कारण आपल्या लक्षात आलं असेल. एक गोष्ट सांगावीशी वाटते की गजाभाऊ नेहमी आपल्या ट्विटमध्ये लिहितात गजाभाऊ घाबरत नसतो. गजाभाऊंनी एक ह्या प्रकरणानंतर ट्विट केलं, ते तुम्हाला वाचून दाखवायचं वाटतं मला. भक्तांनो, गजाभाऊ नीच असेल पण गजाभाऊ बँक लुटून कधी नाही खाल्ली, फुकटचा 1 रुपया कधी घरी घेऊन गेलो नाही. मोहित कंबोज. याच्या मागे आपल्याला सांगूशी वाटतं की मोहित कंबोज यांनी बँक ऑफ इंडियामधून लोन घेतलं होतं आणि ते लोन त्यांनी फेडलं नाही आणि खूप कमी प्रकारात सेटलमेंट करून ते पैसे बुडवले असं गजाभाऊंचं म्हणणं आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच गजाभाऊ कोणाला घाबरत नाही हे त्यांना धमकी दिल्यानंतर केलेलं ट्विट आहे. तरी आता आव्हान गजाभाऊंना नाहीये, आव्हान आता आहे ते मोहित कंबोज यांना. 7 दिवसानंतर त्यांना उचलून आणायचंय गजाभाऊंना. गजाभाऊ
हे ट्विट करत राहतात की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गजाभाऊ शांत बसतात, हे आपल्याला पाहावं लागतं. या एक्स वॉरवरती म्हणजेच गजाभाऊ वर्सेस मोहित कंबोज देशप्रबोधन लक्ष ठेवून असेल आणि देशप्रबोधन आपल्याला ती माहिती आपल्यापर्यंत देत राहील. आपल्याला ही माहिती कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त ही पोस्ट शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.